आता त्यांना ज्या प्रसंगातून ज्यावेळेस जावं अवघड लागेल, जाईल त्यांना 100% अवघड नाही, त्यांना त्यांचं जगणं कठीण होईल. बघू ना काय साहेब, त्यांना. आता ही जी गद्दारीची जी कीड आहे ही आता खूप कायमची झालं, चिरडावी अति झालं. लागेल. हा बघा की हे तुम्ही मशाल चिन्हावर निवडून आला, मशाल, आणि तुम्ही उद्धव ठाकरे यांच्या चेहऱ्यावर निवडून आला, मोदींच्या नाही. आत्ताच अनेक ठिकाणी सिक्युरिटी वाढवली गेली, आंदोलन होत आहेत. काय ठेवायचंय आंदोलन होतात. ते शब्द काढायचा नाही. हे दर्प हिंमत असलं या ना मतदारसंघात. पण जेव्हा गेले तेव्हा सुद्धा आमच्या पक्षाची बैठक होती ना. अहो, पक्षादेश आहे. पक्षाचा हा पार्लमेंट आदेश नाही आहे. सेशनचा काही संबंध नाही. पक्षाला जेव्हा वाटेल तेव्हा एखाद्या गंभीर बाबीवर चर्चा पक्षाधीश झाली. हा पक्षादेश आहे. एक धोरणात्मक निर्णय घ्यायचा असं धरून चाला. तर अशा बैठकीला पक्षाधीश झाले होतो ना. राऊत साहेब, बैठकीमध्ये उपस्थिती सोडत नाही. दुसऱ्या काही मुद्द्यावर चर्चा झाली झाली ना. संघटनात्मक बाबींवर चर्चा झाली, खास करून आमची की खासदारांनी कोणत्या जबाबदाऱ्या घ्याव्या संघटनेच्या संदर्भात त्यापुढे चर्चा झाली. अनेक अजेंड्यावरती अनेक विषय होते, आणि आम्ही वारंवार अशा प्रकारच्या बैठका पार्लमेंट सुरू असताना इथे घेतो, नाहीतर आम्ही मुंबईत घेतो, बाहेर घेतो, यापुढे घेत राहू. आणि आम्ही अत्यंत रिलॅक्स होतो. आपण पाहिलं असेल अशा प्रसंगातून आम्ही वारंवार गेलेलो. पण आता त्यांना ज्या प्रसंगातून ज्यावेळेस जावं अवघड लागेल, जाईल त्यांना 100% अवघड नाही, त्यांना त्यांचं जगणं कठीण होईल. बघू ना काय राऊत साहेब, त्यांना. आता ही जी गद्दारीची जी कीड आहे ही आता खूप कायमची झालं, चिरडावी अति झालं. लागेल. हा बघा की हे तुम्ही मशाल चिन्हावर निवडून आला, मशाल, आणि तुम्ही उद्धव ठाकरे यांच्या चेहऱ्यावर निवडून आला, मोदींच्या नाही, देवेंद्रजीच्या नाही. हा तुम्ही या वेळेला पूर्णपणे मशाल चिन्हावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या उमेदवारीवरती निवडून आलेला असताना तुम्ही जर अशा प्रकारे बेईमानी करत असाल तर तुम्ही तुमच्या आईच्या दुधाचा लिलाव केला. तुम्ही तुमच्या आईच्या दुधाची लिलाव केलाय, लक्षात घ्या. तुम्ही तुमच्या आईला विकलाय. आणि मी तुम्हाला सांगतो ना, बघून घेऊ, हे सोपं नाही. त्यावेळेस सोपं नाही. या वेळेला सोपं नाही. तुम्ही तुमच्या सिक्युरिटीला भारताचं सैन्य आणा, आम्ही मरायला तयार. आत्ताच अनेक ठिकाणी सिक्युरिटी वाढवली गेली, आंदोलन होत आहेत. काय ठेवायचंय, आंदोलन होतात. ते शब्द काढायचा नाही. हे दर्प हिंमत असलं या ना मतदारसंघात. कालपर्यंत जसे आमच्याकडे असताना एकटे फिरत होतात ना, तसे फिरा. आता एकनाथ शिंदे त्यांना बॉडीगार्ड देईल, बरोबर आहे. मग त्यांना पुढे 2 पोलीसच्या गाड्या, मागे 2 पोलीसच्या गाड्या, आणि ते मिलिटरीच्या वेशातले सीआरपीएफचे लोक असतात ना, ते वगैरे त्यांना देतील. आणि जणू काय युद्ध करून शौर्य पदक मिळवून आले अशा तऱ्हेने फिरतील. मिळेल का? हा बरं का, हे गद्दार लोक आम्हाला सांगणार. हा जनमताचा अपमान ज्या लोकांनी त्याच्या मतदारसंघामध्ये नक्कीच आहे. त्या लोकांनी मतदारांची प्रथा आहे. लोकांनी मतदान भाजपच्या विरुद्ध केलं, लोकांनी मतदान मशाल चिन्हावर केलंय, आणि लोकांनी मतदान उद्धव ठाकरे साहेबांना केलं ना. आणि तुम्ही आणि हे सगळे लोक एकनाथ शिंदेच्या पक्षाविरुद्ध जिंकून आलेले आहेत. तुम्ही हिंगोलीतला बघा, तुम्ही हे बघा, परभणीतला बघा, तुम्ही अनेक ठिकाणी बघा. हे सगळे लोक, तुम्ही शिर्डीचा खासदार बघा बरं, शिर्डीच्या खासदाराने 2दा गद्दारी, तरी आम्ही त्याला कन्सिडर केलं उद्धवजींनी. खरं म्हणजे माझा विरोध होता काही लोकांना, हे पुन्हा पुन्हा बेईमानी करते, पण उद्धवजी आमचे फार दयाळू आहेत. आता हे जे बदमाश लोक आहेत यांना असं वाटतं की त्यांनी फार मोठा तीर मारलेला आहे, हा तीर त्यांच्या आता पार्श्वभागात जाईल.
सर कायदेशीर कारवाई केली जाणार यांच्या सगळ्यांनी. आता अरुण सावंत साहेबांनी काय सांगितलं तुम्हाला? नाही म्हणजे लढाई कोर्टाची लढाई असं मला म्हणायचं. होईल ना सगळं, जे व्हायचं ते होईल. आता जनतेची कोर्टाने लढाई. तुम्हाला न्याय मिळेल असं वाटतं का? अरे नाही, कारण सोडून द्या. आता जनतेशी लढाई. या मंडळींना वेगळा निर्णय घेण्याची गरज का अशी वाटली? त्याच्या मागचं काही कारण आहे? हा निर्णय गद्दारीला काही गरज लागत नाही ना. विकाऊ ज्याच्या रक्तामध्ये गद्दारी आहे, ज्याने 14 तारखेनंतर त्या आपली परवा रात्री ज्यांनी 15 कोटी रुपये स्वीकारले आणि विमानात बसले, तोपर्यंत विमानात बसायला तयार नव्हते. 3 ठिकाणी चार्टर विमान आली, पैसे पोचल्याचा निरोप आले त्यांच्या माणसाकडून 15 कोटी रुपये. तेव्हा हे विमानात बसले चार्टर सगळे स्पेशल एकदम. यांची रिक्षात फिरायची लायकी नव्हती. याला शिवसेनेनं काय दिलं? हे रिक्षात नाही, हे सायकलवर फिरू शकत नव्हते. यांना शिवसेनेनं इतकं मोठं केलं, दिल्ली दाखवली, पार्लमेंट दाखवलं, प्रतिष्ठा दिली, हा सगळं काही दिलं. खोट्या शब्दा घेता तुम्ही. तुम्हाला काय बोलायचं मग आम्ही? हा, हे तुम्ही काय हरिश्चंद्राच्या अवतारात? तुम्ही हरामखोरच आहात. तुम्ही सगळे हरामखोर आहात. तुम्ही हरिश्चंद्राचे अवतार नाही, एवढंच सांगतो. त्याच्यामुळे मी काय बोलतोय ही शिवी नसून हा महाराष्ट्रातल्या जनतेचा संताप आहे. लक्षात घ्या, माझ्या भावना लक्षात घ्या. या महाराष्ट्राच्या जनतेच्या संतप्त भावना आहेत मी जे बोलतोय. हा, तुम्ही त्याला शिवी म्हणत असाल ना? नाही, अजून त्यांना बरेच दिवस पुढे बघायचे.